आणि किती निघतात त्या बघूया आपण. जास्त कारण पाऊस पडत नाही आहे, त्याच्यामुळे लावलेलं जे बियाणं आता हे 4 दिवस आहे ना मुरत ठेवणार. वाघ्या कुठे गेला? शेरू, ए शेरू, ए वाघू, वाघ्याला गरमी होते, त्याच्यामुळे येऊन बघा असं मातीमध्ये बसलेला आहे. वातावरण खूप छान झालंय आज सकाळी सकाळी. बघा कसे ढग आलेत आणि जोरदार पाऊस पडू दे. आमच्याकडे आज रान काढायचं काम. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी बागेमध्ये ना भाजी म्हणजे काढली, तेंडल्याची भाजी बघा काढून घेतली. ही बघा इतकी तेंडली निघालेत. भरपूर वेल आपली धरलेली आहे तेंडल्याची, पण अजून बारीक बारीक आहेत ना. जेवढे तयार झाले तेवढे काढून घेतले. आता मिरच्या काढून घेते, कारण मिरच्या पण भरपूर धरल्यात आणि म्हणजे गळून म्हणजे खाली पडायला सुरुवात झालेली आहे मिरच्या, त्याच्यामुळे त्या काढून घेते मी. आता तुम्हाला मी दाखवते. तर एक गंमत तुम्हाला सांगावीशी वाटते मला. आता मी मिरच्या काढायला घेत होती, पण माझ्या लक्षात आलं आपल्या आळ्यामध्ये इतकी मिरचीची रोपं रुजल्यात, बाप रे. म्हणजे आपण बघा आता ते मसाल्याचं सगळं केलं होतं ना, तर काय त्याला म्हणतात, देठा वगैरे निघाली होती आणि ती मिरची एकसाला टाकली होती. आणि बिया वगैरे कसं पडतं, जिकडे जिकडे पडतं आपण जेव्हा मिरची सुकवतो वगैरे तेव्हा. आणि आता इतकी रोपं झालेली आहेत आड्यामध्ये, अशी बारीक बारीक रोपं आहे ना, जिकडे तिकडे सगळीकडे रुजून आलेली आहेत. तर आता मगाशीच कुणाला त्यावर बघितलं, तर त्यांना सांगितलं की काढून टाका म्हणून, काय करायचं नाही एवढी रोपं. तर ते म्हणाले की राहू दे, जी जगतील आपल्याला मिरच्या मिळतील. आणि इथे कशी समोर मिरची रोपं लावलेली आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला काही अशी गरज नाही आहे. पण ठीक आहे म्हटलं, आलेली आहेत तर राहू देत, काय त्याला काही खत पाणी वगैरे पण करायचं नाही आपल्याला. जी जगतील ती चांगली. फक्त आता ही जी रोपं लावलेली आहेत ना, ती मात्र छान प्रकारे आता झालेली आहेत आणि त्यांना खत पाणी वगैरे करावं लागेल. आत्ता केलेलं आहे मध्ये, तुम्हाला मी दाखवते पटकन. ही बघा, हे एक मला वाटतं एक 5-6 रोपंच आहेत मिरचीची. हो 5-6च आहेत. आणि छान अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत. ही बघा गळून पडले मिरची खाली. कुणाला जेव्हा तेच मला म्हणाले मिरच्या काढून घे, तयार होऊन खाली पडल्या. जेव्हा तयार झाल्या त्याच काढते. आता हे जे बियाणं आहे ना, ते पण आपण आता आणलं होतं ना मिरच्या, त्यातलंच बियाणं मी टाकलं होतं, छान वगैरे रुजवलं आणि मग ती रोपं तयार झाल्यानंतर इथे लावलेली होती. आता मस्त झाली तो का. हे बघा वरून ना मी त्याची खुडलं पण होतं. वरचा देठ बघा असतो ना, जी मेन ब्रांच असते ना, ती खोडलून टाकायची जराशी. मग त्या अशा फाटे वगैरे फुटतात आणि भरपूर फांद्या आल्या की मग आपल्याला कसं मिरची पण जास्त मिळते. मग अगोदर फक्त सिंगल होतं, पण आता खूप छान प्रकारे झालं आहे सगळं. चला मी काढून घेते. तयार झाल्यात ना, त्या काढून घेते मिरच्या. आणि किती निघतात त्या बघूया आपण. जास्त जर का निघाल्या तर लोणचं वगैरे पण आपण बनवू शकतो ना तयार झालं. तर 2 रोपं आपल्याकडे आहेत. तेव्हा ते तिकडचे 2 रोपं दिसतात तुम्हाला, ते काश्मीरी मिरची आहे ना, त्याची रोपं आहेत ती. माझ्याकडे होत्या काश्मीरी मिरच्या 2-4, त्या मी बियाणं टाकलं होतं आणि झाल्या बघा बऱ्यापैकी काढून झाल्या मिरच्या. तुम्हाला दाखवते. हे बघा इतक्या मिरच्या मी आता काढल्यात. अजून पण आहेत झाडावरती मिरच्या, त्या अजून छोट्या छोट्या आहेत. हे बघा, त्याच्यामुळे त्या काय काढल्या नाही आहेत. जास्त धरला ना की लोणचं वगैरे आपण बनवू शकतो ना, लोणचं छान बनतं मिरचीचं. हां, वांग्याची रोपं बघितली. ही बघा, ही वांग्याची रोपं पण म्हणजे माझ्या हाईट एवढी ही रोपं झालेली आहेत, उंचच उंच. मातीचा भराव वगैरे करायचा आहे, आता करूया. ऐकलं कुठे सुरी माझी म्हणजेच गायब झाला माणूस. शेरूला कधी बांधलंय? शेरू हो, शेरू द्या. आपण आता घेतलंय हे काम करायला. मिरच्या बघा बाजारातून आणल्या होत्या ना, बघा कशा ह्या खूप तिखट आहेत तो मिरच्या, त्याच्यामुळे
म्हणजे भजी वगैरे करण्यासाठी आणल्या होत्या, तळण्यासाठी आणि भजी वगैरे करण्यासाठी. पण तिखट आहेत त्याच्यामुळे ह्याचं लोणचं मी आता करते. त्यात चिरून घ्यायच्यात, धुवून वगैरे सगळं ठेवलेलं आहे स्वच्छ, आणि आता चिरून घेते गोल गोल बारीक बारीक. सकाळच्या नंतर डायरेक्ट आता संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता शूटिंग करायला सुरुवात केली मी. ऊन बघा कसं कडकडीत पडलं आहे, आणि संध्याकाळ झाले तरी पण कडकडीत ऊन चालू आहे. आणि हे जे लोणचं आहे ना ते मुरत ठेवायचं आहे 1 दिवस, आणि त्याच्यामुळेच आता मी आदल्या दिवशी करायला घेते. आणि उद्या मसाले वगैरे जे काही घालायचे आहेत ना ते उद्या घालणार, उद्या सकाळी. म्हणजे आता कटिंग करून ह्या ज्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे काय काय 1-2 वस्तू घालून ना मुरत ठेवायच्यात. ते तुम्हाला मी नंतर दाखवते, अगोदर कटिंग करून घेते. स्वस्त मिळाल्या मिरच्या म्हणून मी आणल्या बाजारातनं, पण तिखट आहेत त्याच्यामुळे म्हणजे नको, हे लोणचं केलेलंच चांगलं. कारण इतक्या तिखट मिरच्या खाऊन आपल्याला त्रास होणार, आणि लोणचं बनवताना कसं आपण आंबट ह्याचा वापर करतो ना, त्याच्यामुळे तिखटपणा कसं कमी होईल, आणि म्हणून मग बनवून घेते मी. बागेतून आपल्या ज्या मिरच्या काढल्यात ना त्या पण एवढ्या तिखट नाहीत, तेवढ्या ह्या मिरच्या तिखट आहेत. त्याच्यामुळे त्या काढलेल्या मिरच्या आहेत ना त्या मी तसंच ठेवल्या, घरामध्ये वापरायला होतील, आणि ह्याचं म्हटलं लोणचं करते. हे बघा मिरच्या कशा आहेत त्या. रोपांना पाणी घालायचं काम संध्याकाळच्या वेळेस, कारण पाऊस पडत नाही आहे, त्याच्यामुळे लावलेलं जे बियाणं आहे ते अशा प्रकारे जगवलं जाते. रोपं आपली छान रुजून आलेत. काय मग काय रानवेलला पण पाणी घालताय काय? ही बघा रानवेल आपली काटल्याची. वेली मोठ्या झाल्या पण पाऊस कुठं गायब झाला काय कळत नाही आहे. त्या पण बिचारा आसुसल्यात, सुकल्यासारखं झाल्यात, पण आम्ही पाणी घालतो त्याच्यामुळे टवटवीत दिसत आहेत. हे बघा काटल्याची वेल, जी नरवेल आहे, नरवेल. चलो जरा बागेत फिरूया. ही कुठली भोपळ्याची आहे, तिला पण पाणी घालतो. अच्छा हां, पाऊस पडेपर्यंत सगळं जगवायचं आपल्याला. एकदा पाऊस पडला की मग काय नाही. मग चलो बाबा, थोडीशी परत भाजी काढते. हां तेच ना, आपली टेंडल्याची वेल बघा छान बहरले. आम्ही पुन्हा आता एवढी भाजी बघा काढून घेतलेली आहे. किती बघा निघाली, ही जवळजवळ 1/2 किलो भाजी आहे. आणि आता अजून म्हणजे भरपूर अजून आहे, बारीक बारीक भरपूर बहरले. साधारण मला असं वाटतं 2 दिवसांनी पुन्हा आपल्याला ही भाजी तोडायला होईल, बारीक बारीक. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की लगेच एवढी टेंडली कशी मिळाली. नाही, तो व्हिडिओ कसा, काल मी अर्धा व्हिडिओ शूट केला होता आणि आज अर्धा व्हिडिओ शूट करते, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं लगेच कशी एवढी टेंडली काढली. तर 2 दिवसाचा मिळून हा व्हिडिओ मी आता रेडी करते, त्याच्यामुळे असं आहे. मग थोडंसं जरा कामामध्ये बिझी होतं, त्याच्यामुळे काल शूटिंग केलं, अर्धं ठेवून दिलं. त्याच्यामुळे तुम्हाला मी ना आता वेली दाखवते. आपण जे बियाणे बघा रुजवलं होतं ना, ते तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने रुजून आलं आहे. ते छान झालेलं आहे, पण पाऊस नाही त्याच्यामुळे जरा गडबड झालेली आहे. आणि आत्ता मला असं वाटतं की काही दिवसांनी त्यांना काठ्या लावायला पण लागणार आहेत आपल्याला. हे बघा, हे इथं लावलेले आहेत ना वेली, किती मोठ्या झाल्यात बघा इथे पण. आणि ह्या बघा इथे लावलेलं बियाणं एवढ्या मोठ्या झाल्यात. आता पाणी नाही तर कसं त्या वर होणार, वर येणारच नाही. तिकडे पण लावलेलं ना, त्या पण छान झाल्यात. तिथे पण आल्यात ना रुजून, ऐकलं काय? तिथे पण वेली आल्यात ना रुजून. सकाळ संध्याकाळ 2 टाईम असं पाणी देतो माहिती आहे आम्ही, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित राहील. तरी नाही तर हे करपून जाणार उन्हाने. ऊन इतकं पडतं ना, एवढ्याशा नाजूक रोपांना किती पाहिजे ऊन सांगा बरं, सगळं करपून जाणार. तो पाईप इकडे ह्या नारळामध्ये नको ना. अच्छा हां हां हां, ह्या बघा इथे पण वेली बघा रुजून आल्या सगळ्या. ही कारल्याची वेल आहे. हे दुधी भोपळा असतं ना ते लावलेलं आहे, दुधी, तो पण दुधी. इथे पडवळ लावलेलं आहे, एकच रुजून आलेलं आहे ते. आता वेली कशा मोठ्या होत्या ना तेव्हा माहिती पडेल. आणि हे बघा, हे त्याला काय म्हणतात, गिलकी, पारोशी, त्याचे बघा वेल कसे म्हणजे पसरतच चालली. ती गेली जामच्या इथे, वर जाणार ती जामच्या इथे.
थोडा पाऊस पडला ना तर सगळं व्यवस्थित होईल, हो की नाही? पाऊस पडला तर जरा सगळं होईल ना व्यवस्थित. एक पाऊस जोरदार 8 दिवसांनी की 4 दिवसांनी एक पाऊस पडला ना, हां. 2-4 दिवसांनी तरी भरपूर आहे. हम्म. जोरदार पडला ना पाऊस जमिनीतून झाडं पाणी घेतात. बरं, जंगली झाडांना काही जास्त काही हे नाही लागत, ते होतं. हे बघ कशी बघ, हे बघ कलर बघ, पुरा पिवळा आला बघ. कुणालचे बाबा ना कलर बघ, बघा जरा आता सांगा बरं. कलर बदली झाला. हां, चेंज झालं रे कलर. मग पिवळा होता ना आता. मग चेंज होत राहिला, चाललं पूर्ण चेंज झाला कलर. ते फांदे म्हणा कसे भाराने वाकले. म्हणजे पडणार नाही ती म्हणून मी काय पण एक पण हे लावलं नाही. बघा जरा हे तयार झाले का जरा सांगा आम्हाला. प्रत्येक त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक वाटतो ना, ते तिकडले बघ आणि हे बघ. हां, हे पिवळे झाले. पिवळा झालाय मग प्रत्येक. तर रात्री किचनमधलं सगळं काम आटपून झाल्यानंतर आता मी मिरचीचं लोणचं की नाही करायला सुरुवात केलेली आहे. आता हे जे लोणचं करायचं ना, त्याच्यासाठी मिरच्या ज्या आहेत ना मुरत ठेवायच्या असतात. निदान 24 तास म्हणजे 1 दिवस तरी मुरत ठेवायच्या. चवीला ना हे लोणचं खूप छान बनतं. तर चिरलेल्या मिरच्या बघा आता मी घेतलेल्या आहेत आणि बरणीमध्ये आपल्याला म्हणजे मुरत ठेवायच्यात. काचेची बरणी असेल तरी पण चालते किंवा प्लास्टिकची असेल ना तरी पण चालते. इथे मी आता काचेची बरणी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली सुकलेली अशी बरणी घेतली. सगळ्यात आधी त्याच्यात आता मीठ घातलेलं आहे आणि मिठाचं प्रमाण इथे थोडंसं मी जास्त घातलं आहे आणि त्याच्यानंतर मिरच्या घातल्यात. पुन्हा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, पुन्हा मिरच्या घातल्यात आणि बरणी पूर्ण भरून झाल्यानंतर लिंबाचा रस, आता हा साधारण 3 ते 4 चमचे लिंबाचा रस आहे तो मी ह्याच्यामध्ये घातला आहे. व्हिनेगर असेल ना ते पण चालतं, पण माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं त्याच्यामुळे मी आता इथे लिंबाच्या रसाचा वापर केला आहे. तर रात्रभर आता हे लोणचं आहे ना, म्हणजे ही मिरची आहे ना ते मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्यामध्ये असंच ठेवून देणार. चांगलं बघा मी मिक्स करून घेतलं आणि ते एक साईडला ती बरणी आता ठेवून दिलेली आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मी दाखवते. आता हे देवा गजानना, ही बघा आपली लोणच्याची बरणी, पाणी बघा किती सुटलं आहे. आता हे सगळं पाणी ना काढून घ्यायचं आहे मला. कसं चला ह्यातलं पाणी काढून हे जे मिरची आहे ना ही ती आहे ना जरा उन्हामध्ये सुकत ठेवायचे. हे सगळं मिठाचं सुटलेलं पाणी थोडा वेळ जरा असेच राहू दे, सगळं नितरून जाऊ दे. सूप घेतला इथे मी. आता हे बाहेर आहे ना उन्हामध्ये ठेवते, एक साधारण 3-4 तास तरी ठेवणार. अजून काही ऊन जास्त आलं नाही आहे, कडक उन्हामध्ये असं ठेवायची गरज नाही. हलकं हलकं उन्हात ठेवलं ना किंवा फॅन खाली ठेवलं ना तरी पण चालून जाईल. हे जे पाणी आहे ना ते आपल्याला सुकवायचं आहे फक्त. मी ना बाहेर ठेवते. हे बघा अजून काय ऊन नाही आलेलं आहे, हलकं हलकंच ऊन ना पडायला सुरुवात झाली. गाडीच्या टपावर ठेवते. एक 2-3 तास जरी ऊन लागलं ना तरी बस आहे. तर लोणच्यासाठी लागणारा मसाला आता मी तयार करायला घेतला आहे. एका कढईमध्ये आता मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये मी आता 4 चमचे धने घेतलेले आहेत, 2 चमचे जिरं आणि 2 चमचे राई घेतले. स्लो गॅसवरती हलकंसं फक्त गरम करून घेतलेलं आहे, जास्त नाही भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे बडीशेप घेतलेले आहे आणि थोड्याशा मिरच्या, म्हणजे काश्मीरी मिरची पावडर टाकली ना की रंग वगैरे बघा छान येतो. तर माझ्याकडे एक 4-5 आहे ना काश्मीरी मिरच्या होत्या, त्याच्यामुळे ह्या आता मी कढईमध्ये की नाही हलक्या हलक्या भाजून घेतलेल्या आहेत. आणि थंड झाल्यानंतर सगळा हा मसाला की नाही आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असा वाटून घ्यायचा आहे. तर इथे बघा थंड सगळं झालं. तर हा मसाला वाटतेवेळी त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग घातलं, सुक्या मिरच्या, काश्मीरी बडीशेप घातलेली आहे आणि त्याच्यानंतर ही आपली हळद म्हणजे गावठी हळद थोडीशी घातली आणि मिक्सरमध्ये जाडसर असं हे वाटून घेतलं. आणि वाटतेवेळी काय केलं की 1-1 सेकंद फक्त मिक्सर फिरवलेलं आहे. तर का जास्त मी फिरवलं ना तर हा मसाला कसा एकदम बारीक होऊन जाणार. थोडं जाडसर पाहिजे होता मसाला. तर हा बघा अशा पद्धतीने हा लोणच्याचा मसाला की नाही तयार झालेला आहे घरच्या घरी. आणि आत्ता आपण हा मिरचीमध्ये मसाला घालायचा आहे. लोणच्याचं करून घेऊया. ही का मिरची बघा आपली छान असं म्हणजे उन्हामध्ये ना जे काही मॉइश्चर होतं ना ते सगळं सुकून गेलं आहे आणि सुगंध इतका छान येतो आहे ना.
मीठ आणि ते आपण बघा लिंबाचा रस टाकला ना, इथे इतका छान सुगंध येतो आहे ह्या मिरचीचा. असं वाटतं असेच खावे, इतके छान वाटते. आणि हा बघा, हा जो मसाला आपला तयार केलेला ह्याचा पण खूप सुंदर सुगंध येतो आहे. असा बघा जाडसर घेतलेला आहे तो. आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करते. आणि तेल इथे बघा गरम करून ठेवलेलं आहे, ते जरा गार होऊ दे. आता हे पहिला ना मसाला टाकून ठेवते आणि मग तेल थंड झालं का मग त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. जास्त वेळ उन्हामध्ये नको राहिलं ना, त्याच्यामुळे मी आता घेऊन आले बाहेरून. म्हटलं मसाला टाकून ठेवूया, तेल काय आपण नंतर पण घालू शकतो मिक्स झाल्यावरती. असं मिक्स करून बरणीमध्ये भरून ठेवते आणि मग तेल ना आपण वरून घालूया. बघा मसाला पण अगदी बरोबर झाला आहे, नाही कमी ना जास्त, व्यवस्थित झालं आहे. आता हे जे लोणचं मुरायला म्हणजे 4 दिवस जातील आणि 4 दिवसानंतर आपण हे लोणचं खाल्लं का अजून ते छान लागणार, टेस्टी लागणार, टेस्टी एकदम. बघा कसा मसाला बरोबर झाला आहे, कमी नाही पडला अजिबात. हाताने कसं छान मिक्स होतं ना, त्याच्यामुळे हाताने मी मिक्स करते. आता बरोबर आतमध्ये सगळा मसाला जाईल त्याच्या आतमध्ये, मिरची कटिंग केली ना त्याच्या आत. आता हे असं झाकून ठेवते, जरा तेल गार होऊ दे, मग आपण बरणीत भरून मग तेल घालूया. लोणचं बघा आता बरणीमध्ये मी घालून घेतलेलं आहे. आणि ही बरणीसुद्धा मी आहे ना उन्हामध्ये जरा सुकत ठेवली होती. तेल पण थंड झालं आहे. आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे तेल आता घालून घेते. सगळ्यात शेवटची स्टेप. छान असं तेल घातले. तेल आहे ना वरपर्यंत येईल ना एवढं तेल घालायचं आहे. छान असं तळ्यापर्यंत तेल गेलं आता बस. तर लोणचं बघा आपलं तयार झालेलं आहे, मिरचीचं लोणचं. आता हे 4 दिवसांनी मी मुरत ठेवणार आणि 4 दिवसानंतर खायला सुरुवात करायची. आत्ता पण आपण खाऊ शकतो, पण 4 दिवसानंतर अजून ते चवीला की नाही छान लागेल मुरल्यानंतर. तर ट्राय करून बघा एकदा तुम्ही, कसं वाटलं जरूर सांगा मिरचीचं लोणचं रेसिपी. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.